नमस्कार, मी मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी घेऊन आलेली आहे दोशे आणि शेंगदाणा खोबऱ्याची चटणी। तर ही जी रेसिपी आहे ती खूपच चवीला उत्कृष्ट अशी आहे आणि झटकीपट तयार होणारी आहे। ह्या रेसिपीमुळे आपण जे आता दोशे बनवणार आहोत, ह्या दोशामुळे ज्यांना कुणाला ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांना ॲसिडिटी पण होणार नाही। अगदी पचायला हलकी असे हे दोशे आहेत, तर कोणीही खाऊ शकतं आरामशीर असे हे दोशाची रेसिपी आहे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। अशा पद्धतीनं खूप छान होते आणि झटकीपट, आणि ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे, आंबट पाणी वगैरे येते, त्यांच्यासाठी तर ही खूप फायदेमंद आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर सर्वप्रथम मी खोबरं घेतलेलं आहे, तर वाळलेलं खोबरं आहे। तर त्यानंतर आता त्याच वाटीने मी शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी खोबरं, अर्धी वाटी शेंगदाणे, 1 चमचा धने। तर आता हे आपल्याला 20-25 मिनिटं भिजत घालायचे आहेत। छान असे भिजून झाले की आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। त्यानंतर मी घेतलेले आहे तांदूळ जे आहेत ती मी 1.5 तासासाठी भिजत घातले होते। 1.5 ते 2 तास तुम्ही भिजत ठेवू शकता। तर आता हे छान असे भिजून तयार झालेले आहेत। ह्याच्यामध्ये मी 1.5 वाटी तांदूळ घेतले होते आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली होती आणि अगदी 2 चमचे हरभऱ्याची डाळ घेतली होती। खूप छान असे भिजले गेलेले आहेत। त्यामुळे काय होईल, असं झटकीपट केल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होणार नाही। तर मी मिक्सरला पण फिरून घेतलेलं आहे, छान असं बारीक फिरून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला 15 ते 20 मिनिटं आरामासाठी ठेवून द्यायचं आहे, छान असं फुलेल। त्यानंतर आता आपली चटणीचं जे भिजत घातलं होतं ते पण तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण मसाला ॲड करणार आहोत। हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर। तर माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी काय टाकलेली नाही आहे। तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर पंढरपुरी डाळ पण टाकू शकता। छान असं माझं चटणीचं जे बॅटर आहे ते दळून तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी दही जे आहे माझं ते फ्रेश आहे, एकदम आंबट वगैरे नाही आहे। तर आपल्याला दही जे आहे ते फ्रेशच वापरायचं आहे, ज्यामुळे आंबट पाणी होणार नाही। छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला। तर मी ह्याच्यामध्ये तडका वगैरे काही टाकणार नाही, तर मी डायरेक्ट ह्याला फोडणी देणार आहे। तर फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे तेल। तर तेल जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, तुम्हाला जितकं लागते तितकं। त्यानंतर आता तेल गरम झाले की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे। मोहरी छान असे तडतडली कीच आपल्याला जिरे टाकायचे, जिरे पण छान असे लाल होऊ द्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चटणीचे जे साहित्य दळून घेतलं होतं ते टाकायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ। तर आता हे आपल्याला फिरून झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला फार काय असं ह्याला शिजू द्यायचं नाही, ज्यामुळे काय होईल, आपलं जे दही टाकलेलं होतं ते फुटल्या जाईल। त्यामुळे आपण लगेचच असं थोडंसं गरम झालं की आपण गॅस बंद करणार आहोत। आणि मी आता गॅस बंद केलेला आहे। आता आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि लगेचच दोशे बनवायला घेणार आहोत। हे जे दोशाची रेसिपी आहे खूपच लवकर होते। आपल्याला जेव्हा काही गडबड असते किंवा मुलाला टिफिनला वगैरे द्यायचं असतं, त्या टाईमला तुम्ही अलगद असे करू शकता। ते माझं बॅटर जे आहे ते 10 ते 15 मिनिटं मी बाजूला ठेवलं होतं, छान असं फुललेलं आहे। त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे मीठ, चवीनुसार आहे मीठ। त्यानंतर आता मी तवा जे आहे त्या अगोदरच गरम करायला ठेवला होता, छान असा गरम झालेला आहे। त्याच्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकून 2 पळ्या तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ टाकून आपल्याला अगदी असं हलक्या हाताने फिरून घ्यायचं आहे, ज्यामुळे काय होईल, छान असा गोल गोल होईल डोसा आणि फाटणार तुटणार पण नाही, चिरणार पण नाही। त्यानंतर आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तुम्ही वाटलं तर ह्याच्यावर तेल पण टाकू शकता किंवा नंतर पण तेल टाकू शकता। मस्त असा झाकून ठेवला होता मी कमी गॅस करून। त्यानंतर आता गॅस जे आहे ते थोडासा मोठा केलेला आहे। त्यानंतर आता आपण तेल टाकून पलटून घेणार आहोत दोशाला। छान असे कटा पण सुटलेले आहेत। तर सुरुवातीचे 1-2 दोशे जे आहेत ते असं झाकूनच ठेवायचे आहेत आपल्याला, त्यामुळे काय होईल, वाफेनं अगदी झटकीपट असे निघून जातील, सुळसुळ असे निघतील। खूप छान असा कलर पण आलेला आहे दोशाला। वाव, खूप छान मस्त असा कलर आलेला आहे। आणि हे काय दोशे म्हणजे एकदम असे पेपर दोशे नाही आहेत, तर थोडेसे असे उत्तप्पा टाईप। तर हे छान असे खायला पण छान लागतील, अगदी कुरकुर पण नाही चांगले लागणार, त्याच्यानं पोट पण भरणार नाही। हे जे आहेत ते खूप छान हेल्दी आहेत, त्यामुळे कुठल्याच प्रकारचा पोटाचा वगैरे त्रास होणार नाही आणि आंबट पाणी पण होणार नाही आणि झटकीपट
असे तयार होतील. आपल्याला काय असं 7-8 घंटे याच्यासाठी डाळ तांदूळ भिजत घालायचे नाही किंवा रात्रभर पीठ फुलत ठेवण्याची काहीही गरज नाही आहे. पीठ जे आंबवल्यानं त्रास होतं ते त्रास पण होणार नाही ह्याच्यामुळे. आणि निघायला पण खूप छान निघत आहेत, की असं काही नाही की 2 घंटे भिजत घातलं त्यामुळे डोसे जमलेच नाहीत वगैरे. तर हे बघा किती छान असे निघत आहेत आणि भाजत पण खूप छान आहेत, तुटत पण नाही आहेत, चिरत पण नाही आहेत. आता अगदी मी त्याचप्रमाणे दुसरे पण डोसे बनवून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही काय करा, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट शेअर करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब एक लाईक माझ्यासाठी खूप फायद्याचा आहे. तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. खूप खूप छान झालेले आहेत डोसे, अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि झटकीपट निघणारे पण आहेत. ह्याच्यामुळे काय होईल, आपल्या भांड्याचा जे पसार आहे ते पण होणार नाही. अगदी कमी साहित्यामध्ये कमी भांड्यामध्ये भिजून तयार झालेले आहेत. आणि त्याच्यावर 5चा आकडा पण काय माहिती कसं काय आलेला आहे, पण आलेला आहे, दिसत आहे. खूप छान दिसत आहे. आता माझे जे डोसे आहेत ते बनून तयार झालेले आहेत. मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. आपले जे डोसे आहेत ते खाण्यासाठी तयार झालेले आहेत. वाव, खूप खूप छान झालेले आहेत. चटणीचा तर खूप खूप छान असा सुगंध येत आहे. अजून कोथिंबीर राहिली असती तर खूप छान झाली असते. असंच प्रकारचे स्वस्त रेसिपी खात जा, स्वस्त खा, मस्त रहा. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही कमेंट शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.